एका छोट्याशा विषयामध्ये, आजचा माझा विषय आहे विश्वास. आपण थोड्या विश्वासाच्या बद्दल बोलणार. पास्टर साहेबांचं नाव पण आहे. आज आम्ही विश्वासाबद्दल बोलणार आहोत. विश्वासामध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो विश्वास, दुसरा असतो अल्पविश्वास. बायबल पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही अल्पविश्वासू राहू नये अशी परमेश्वराची इच्छा. एक वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 11 अध्याय 6 वचन. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 6 वचन बघा. आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. या वचनामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर आम्ही नीट बारकाईनं, तुम्ही वचन कसं वाचतात मला माहित नाही, परंतु मी ज्यावेळेस बायबलचं अध्ययन करतो ना, तर माझ्याकडं असे बरेच काही असे मला ज्या काही वचन थोडंसं टच केलं का, मी काय करतो असं गोल राऊंड करू. मला ती आदत आहे चांगली. का तर ते वचन जे आहे माझ्या जीवनासाठी प्रभावी झाले. आता बऱ्याच वेळेस हे वचन तुम्ही आणि आम्ही विश्वासाच्या बद्दल घेतलं असं की विश्वास म्हणजे काय. आता या वचनातले 3 मुख्य रहस्य मी तुम्हाला सांगतो. वाचता येईल. पहिलं रहस्य काय आहे? विश्वासावाचून त्याला संतोषविणे. बस थांब. सर्वात पहिलं विश्वास कशासाठी आम्हाला पाहिजे माहिती आहे का? जर तुम्हाला आणि मला त्या देवाला संतुष्ट करायचं असेल तर तुमच्यात आणि माझ्यामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये विश्वास नाही तर तुम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे संतुष्ट करू शकत नाही. याचा दुसऱ्या भाषेमध्ये मी असा अर्थ घेतो, जर तुम्ही प्रार्थना करत असाल आणि तुमच्या मनात जर विश्वास नसेल तर ती प्रार्थना थांबली जाणार. कारण येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? विश्वासाच्या द्वारे जे काही प्रार्थनेत मागाल ते तुम्हाला काय होईल? आम्ही अर्धा भाग वाचतो. कसं वाचतो? विश्वासाच्या द्वारे विश्वासाने जे काही मागेल ते मिळेल. पण एक शब्द विसरतो. कोणता विसरला शब्द? प्रार्थनेत जे मागेल ते. महत्वाचं काय माहिती आहे का? प्रार्थनेमध्ये जे काही मागेल ते भेटेल. म्हणजे असं मागणं आणि प्रार्थनेमध्ये मागणं याच्यात फरक आहे. म्हणून सर्वात पहिली गोष्ट, जर तुमचा आणि माझा विश्वास जर असेल तर तुम्ही आणि मी त्या देवाला संतुष्ट करणारे बनणारे आहात. पहिली गोष्ट. दुसरं, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध. दुसरी महत्वाची गोष्ट, देवाजवळ जो कोणी जातो. पहिल्या सत्रामध्ये आपण परमेश्वराला ओळखण्याच्या संदर्भामध्ये बघितलं, येशू ख्रिस्ताच्या जवळ जाण्याच्या संदर्भामध्ये बघितलं, येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी काय केलं त्याच्या संदर्भामध्ये बघितलं. एवढंच काय, येशू ख्रिस्ताला आम्ही पुन्हा कसं याच्या समोर जाऊया या संदर्भामधल्या गोष्टी बघितल्या. पण बघा, जो कोणी विश्वासानं परमेश्वराच्या समोर जातो त्याच्या मनामध्ये एक गोष्ट असली पाहिजे. एक वचन काढूया. योहान कृषी वर्तमानाचं पुस्तक काढा. याचा 4था योहान कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा 5वा अध्याय काढा आणि त्या ठिकाणी बघा योहान कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय 6 वचन वाचा. योहान कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय 6 वचन काय म्हणते बघा. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? पवित्र शास्त्रामध्ये 4 सुसमाचार मध्ये प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या व्यक्तीची चंगाई करत होता
ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आरोग्य देत होता त्या त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्तानं हे नक्की विचारलेलं आहे की तुझा विश्वास माझ्यावरती आहे की मी तुला हे आरोग्य देऊ शकतो. आता ही घटना आपल्याला माहिती आहे. एक 38 वर्षाचा दुखणेकरी आहे आणि तो 38 वर्षाचा दुखणेकरी एकाच खाटावरती झोपलेला आहे. विचार करा, डॉक्टर सायन्स असं सांगते की एक व्यक्ती पलंगावरती जास्त दिवस जर झोपला तर काय होते माहिती आहे का, तर तो असा होतो. हा व्यक्ती 38 वर्ष त्या पलंगावरती झोपला होता. म्हणजे झालं काय, त्याची ही चमडी जी आहे ती त्या पलंगावरती चिटकत होती आणि त्याचं लक्ष काय झालं होतं माहिती आहे का, हा पलंग माझं आयुष्य आहे, ही खाट माझं आयुष्य आहे, याच्यातून मी बाहेर येऊ शकत नाही, याच्यातून मी बरं होऊ शकत नाही. परंतु त्याच्या बाजूला जो आहे एक बेतसेदा नावाचं कुंड आहे. बेतसेदा म्हणजे परमेश्वराचं घर. इब्रू भाषेमध्ये त्याला परमेश्वराचं घर म्हटलं जाते. आणि त्या कुंडामध्ये काय होतं माहिती आहे का, स्वर्गदूत एका विशिष्ट दिवशी येऊन पाणी हलवायचे आणि पाणी आल्यानंतर जो कोणी पेशंट कसला कराना त्याच्यात पडल्यानंतर तो चंगाई व्हायचा. आता ह्या व्यक्तीचे 38 वर्ष हा राहिल्यानंतर यानं काय काय बघितले बघा. स्वर्गदूताला पाण्यात उतरताना बघितले, स्वर्गदूताला बाहेर येताना बघितले, रोगी लोक पाण्यात पडताना बघितलाय, रोगी लोक बरे होताना बघितले, की पाणी हालताना बघितले. प्रत्येक गोष्ट बघितलेली आहे. यांनी एकच गोष्ट केली नाही. याच्या जीवनामध्ये असा अविश्वास झाला होता की त्यानं असं ठरवलं होतं, मी या पलंगावरून कुठं जाणार नाही. परंतु आता आपण वाचलं, येशू ख्रिस्त त्याच्या समोर येऊन त्याला म्हणताय की तुला बरं होण्याची इच्छा आहे का. आंधळा बर्तलमीच्या जीवनामध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे त्याच्या समोर. एक वचन वाचूया, मत्ती कृषी वर्तमानाचं पुस्तक. आंधळ्या बर्तलमीच्या जीवनामध्ये आपण वाचतो येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य केलेलं आहे. आंधळा बर्तलमय जो जन्माच्या आंधळा होता आणि जन्माचा आंधळा असताना त्याला लक्षात आलं की या ठिकाणावरून प्रभू येशू ख्रिस्त जाणार आहेत आणि तो येशू ख्रिस्त जाणार आहे लक्षात घेतल्यानंतर तो आंधळा बर्तिमय काय केला माहित आहे का, त्या येशू ख्रिस्ताला जोरात आवाज देत होता. आणि ते आवाज देण्याचं कारण त्याला एक प्रकारचं आरोग्य पाहिजे होतं आणि ते आरोग्य त्याला माहिती होतं, मला आरोग्य देणारा हा दुसरा कोणी नाही तर केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे जो मला आरोग्य देऊ शकतो. त्यामुळं मत्ती कृषी वर्तमानामध्ये त्या याच्यामध्ये आंधळा बर्तिमयच्या जीवनामध्ये मरकुस हे वचन वाचूया आपण. मार्क 10वा अध्याय 46व्या वचनापासून 52व्या वचनापर्यंत वाचूया. मार्क कृषी वर्तमानाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 46 आणि 46 ते 52. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्या मोठ्याने म्हणू लागला, ओ दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हटले, धीर धर, उठ, तो तुला बोलवीत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. बस ही घटना तुम्हाला माहिती आहे. काय झालेलं आहे माहिती आहे का, जन्माचा आंधळा असलेला बर्तिमय येशू ख्रिस्ताच्या बद्दल ऐकून होता की येशू ख्रिस्त आरोग्य देतो, येशू ख्रिस्त दुखणाऱ्याला त्याला बरं करतो, येशू ख्रिस्त बुद्धिग्रस्ताला बरं करतो, या सगळ्या गोष्टी तो ऐकून होता. ऐकल्यानंतर काय झालं, एक वेळ आली, येशू ख्रिस्त जात आहे त्याच्या लक्षात आलं आणि त्या लक्षात आल्यानंतर काय झालेलं आहे माहिती आहे का, तो येशू ख्रिस्ताला ओरडत आहे.
ओरडत आहे. ओरडत असताना आता ज्या ठिकाणी आपण जे वचन थांबवलं त्या ठिकाणी काय लिहिलेलं माहिती आहे का? आता येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलं की त्याचे शिष्य त्याला धरून आणले आणि त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला एक गोष्ट बोलतात. वाचता इथे 51. येशू त्याला म्हणाला, हा, मी तुझ्यासाठी काय करावे? आता विचार करायची एक गोष्ट आहे. एक जन्माचा आंधळा येशू ख्रिस्ताच्या समोर येऊन थांबलेला आहे आणि येशू ख्रिस्त त्याला विचारते, तुझ्यासाठी मी काय करू? हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का? एक हसण्यासारखा प्रश्न आहे. अरे आंधळे कोण आहेत? तुम्ही आहेत का मी आहे? मग मी तुमच्या समोर आले तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे ना की मला दृष्टी द्या. असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला असेल. पण येशू ख्रिस्ताने हे बोलण्याचं कारण काय होतं माहिती आहे का? येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासाची परीक्षा घेत. जे काही चमत्कार झालेले आहेत त्या चमत्कारामध्ये येशू ख्रिस्ताने एक वाक्य बोललेलं आहे, जा तुझ्या विश्वासानुसार तुला बरं होईल. आता ह्या बर्तलमयच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे माहिती? त्याला विचारलं की तुझा विश्वास आहे, तुझ्यासाठी मी काय करू? तो बर्तलमय म्हणतो की मला काय करायचं माहिती आहे का? 52 वचन वाचतंय. येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुरुवात विश्वासाच्या द्वारे आम्ही आरोग्य प्राप्त करतो. विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर विश्वासाच्या द्वारे आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला भेटतं. आता या बर्तलमयच्या जीवनामध्ये एक छोटीशी खोड तुम्हाला सांगते. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. एक प्रश्न तिथं असा झालाय की जर 49 वचन ताईवाच 49. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हटले, धीर धर, उठ, तो तुला बोलवीत आहे. 50. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी. जुन्या करारामध्ये ज्या लोकांना कोड राहायचा, कोड, त्या लोकांना काय केलं जायचं? गावाच्या बाहेर बसवलं जायचं आणि त्यांच्यावर एक कपडा ठेवला जायचा. जसं यांनी पांढरी टवणी आहे ताईची, तसं त्यांना एक कपडा दिला जायचा आणि ते काय करायचे? गावाच्या वेशीच्या बाहेर बसायचे कोडवाले. आणि जर लोक, एखादा जर माणूस नवीन आहे त्या गावामध्ये, त्याला ही कोड झालाय म्हणून माहिती नाही, जर एखादा चांगला माणूस जर त्यांच्याकडे येत असेल तर त्यांनी उठायचं आणि म्हणायचं, मला कोड झालाय, मला कोड झालाय म्हणून बोंबलायचं. अशी पद्धत होती. तसंच जे जन्माचे आंधळे लोक आहेत त्यांना एक कपडा दिला जायचा. त्यांनी काय करायचं? गावाच्या बाहेर थांबायचं. जे गावामध्ये लोक आहेत ते त्यांना म्हणायचं, मी आंधळा आहे, मला भीक द्या. जे लोक असे काही आजाराचे असते त्या प्रत्येकाला एक विशिष्ट कपडा दिला जायचा. तसाच आंधळ्या बर्तलमयकडे एक कपडा दिलाय. त्या कपडा जे आहे त्याची ती ओळख आहे. इंग्लिशमध्ये त्याला आयडेंटिटी. एक त्याची ओळख काय आहे माहिती आहे का? त्या कपड्यावरून लक्षात येते की हा माणूस जो आहे जन्माचा आंधळा आहे. किंवा नेता लोकांकडे बघितलं त्यांच्या कपड्यावरून लक्षात येते हा नेता लोक आहे. का तर कपड्यावरून एक विशिष्ट प्रकारची गोष्ट लक्षात येते. पण तुम्हाला एक महत्वाचा गाभा त्याच वचनातला मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस बर्तिमयला उचललं, ज्यावेळेस बर्तिमयला त्याच्या शिष्य लोकांनी काय म्हणलं की तो तुला बोलवत आहे, चल उठ. तर तो उठला आणि उठल्यानंतर बायबल असं सांगते की उठल्याबरोबर त्यानं त्याच्यावरचा जो कपडा जो आहे तो फेकून दिला. बरोबर आहे? लिहिले का तिथं? लिहिले का नाही? तसंच ताई लिहिले का वर्षाबाई? काय केलं त्यानं? कपडा फेकला. त्याच्या मनात उत्साह वाढला, बस आता मी येशूच्या समोर जाणार आहे, येशू मला बरा करणार आहे, मला आता या कपड्याची गरज नाही आता. आणि पुढे आल्यानंतर त्याच्या जीवनाचा आनंदच नष्ट झाला. हे कसं झालं माहिती आहे का? आपल्या सोप्या भाषेत समजायचं म्हणून गुलाबाचं फुल घेऊन गेलं मुलीला आयला बी म्हणायला आणि तिनं म्हणली आय हॅव अ बॉयफ्रेंड. किती वाईट वाटत. तसंच झालंय हो तिथं. हा भरतीमय सगळा कपडा फेकला. त्याच्या मनात विश्वास आला, आता मी येशूच्या समोर जाणार, मला डोळे भेटणार, मला आता या कपड्याची गरज नाही. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची, तुमच्या जीवनातला जुन्या गोष्टीचा कपडा तुम्ही फेकलाय का? तुमच्या पापाचा कपडा तुम्ही फेकून दिलाय का? जुन्या गोष्टीचा म्हणजे काय राहते माहिती आहे का? दिवाळी बाहेर राहते,
आणि काही विश्वासी लोकांचे जे आकाशी दिवे लावतात. आकाशी दिवे समजते का? दिवाळी दुसरीकडे असतात ते बी मेहंदी लावतात, घरामध्ये आम्ही रांगोळी काढतो. आणि काय नाही मग त्यांनी म्हणले आमचे भाऊ मानत नाही ते देवाला म्हणून केलं. त्याच्या पुढं ती काय भाऊबीज असते, बहीण विश्वासू आहे तरी ती भावाला काय करते बोवाळते. आम्ही हे जुन्या रूढी परंपरा टाकलीत का? आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, इधर येशू भी चलता है इधर ये भी चलता है, असं चलत नाही. ज्या वेळेस आम्हाला सत्य कळालं, ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला ग्रहण केलो, तर आमच्या मनात एक गोष्ट झाली पाहिजे. दाऊद काय म्हणतो माहिती आहे का, मी बाहेरच्या सण उत्सव करणाऱ्या लोकात कसा मिसळू. त्याच्यामुळं मला तुम्हाला हे विचारायचं की तुमच्या जुन्या गोष्टीचा कपडा तुम्ही फेकलाय का? काय लोक कपडा काय गुलाळतात अशी, नाही बाबा आता कसं फेकून देऊ. काय काय राहते तुम्हाला सांगतो, बहिणी बसल्यात म्हणून आजकाल मोबाईल दिला जातं आई वडिलांकडून मुलींना. त्या मोबाईलमध्ये एकच सिम कार्ड असते, पण मोबाईलमध्ये दुसरं एक सिम कार्ड असते. त्याचा नंबर पप्पाकडे बी नसते आणि मम्मीकडे बी नसते, ती प्रायव्हेट नंबर असते. आणि त्याचा रिचार्ज हर महिन्याला होत असते, बरोबर आहे. ती कुठून रिचार्ज येते त्यांनी कधी विचारत नाही. त्यांनी काय म्हणतात, बाबा आमच्या मुलीकडे एकच सिम आहे, पण एक प्रायव्हेट नंबरचं सिम असते. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही तो असल्या गोष्टीचा कपडा म्हणजे आई वडिलांचा जो विश्वास आहे तो तोडण्याचा कपडा आम्ही सोडलाय का? आजपर्यंत तिथंच ठेवलाय. जर आम्ही आमच्या बघितलेल्या आई वडिलांचे विश्वासू होऊ शकत नाही, तर न पाहणाऱ्या देवांचं तर आवडच आहे. आई वडिलाला 2 मिनिटात वेड्यात काढते. ती राहणार कुठं तरी पोरग तसा घराच्या बाजूला, काय आहे ते थांबवणार, काय ते तुमच्या बाजूला थांबवणार आहे, कुठं आहे रे बाबा म्हणलं का, हे बाजूला थांबणार. ती राहणार कुठं, पार्क दुसरीकडचं गार्डन मध्ये. तसं मला एक गोष्ट सांगू द्या, आमच्या जीवनातला हा कपडा टाकलाय का? जर नसेल तर आज आम्ही परमेश्वराला काय म्हणणार आहोत माहिती आहे का, देवा ज्याप्रमाणे भरतीमय एक अपेक्षेला आला की माझ्या जीवनात हा कपडा कधी पुन्हा मला घालण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण का माहिती आहे, त्याच्या समोर थांबलेला मनुष्य कोण होता माहिती आहे? जगाला दृष्टी देणारा येशू. हालेलुया. जर भरती म्हणायला लक्षात आलं की जगाला दृष्टी देणारा येशूच्या समोर थांबलोय मी, मला आता ह्या कपड्याची गरज नाही. पण झालंय कसं, येशू त्याला विचार, तुला काय पाहिजे? भरतीमय विचार केला पाहिजे, अरे आंधळे आम्ही आहो का तुम्ही आम्हाला विचार, आम्ही काय बघा की आम्हाला काय पाहिजे ते. पण याचं बोलण्याचं कारण येशू ख्रिस्ताचं काय होतं, त्यांच्या विश्वासाच्या नुसार परमेश्वर कार्य करतो. म्हणून विश्वासाच्या गोष्टी ज्या ज्या वेळेस आपण ऐकतो, आमच्या मनामध्ये काय असलं पाहिजे माहिती आहे का, देवाला संतुष्ट करायचं असेल तर आम्हाला विश्वास पाहिजे, देवाजवळ जायचं असेल तर आम्हाला विश्वास पाहिजे, आणि देवाकडून काही प्राप्त करून घ्यायचं असेल तरी पण विश्वास पाहिजे. आमच्याकडं जसा विश्वास आहे तशा पद्धतीनं तुमच्या माझ्या जीवनामध्ये होणार. आम्ही प्रार्थना करायला विश्वास नाही, काम होणार नाही का? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की विश्वासाच्या द्वारे काम होणार. आणखी एक वचन वाचूया, इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. काही गोष्टी आम्हाला दिसत नाही तो समोर, विश्वासामध्ये काही गोष्टी आम्हाला दिसणार नाही. कदाचित आज आम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय ती आमच्या समोर नाही, काही दिसत नाही समोर, पण आमच्या प्रार्थनेमध्ये एक असा प्रबळ विश्वास जर असेल तर ती अशक्य असलेली गोष्ट सुद्धा शक्य होते. हालेलुया. एक देवाचे मोठे सेवक
डीजेस दिनकरन सर यांच्या जीवनामध्ये एक खरी घटना घडली. ती घटना माझ्या जीवनामध्ये एक मला उत्साहित करते. डीजेस दिनकरन सर, पॉल दिनकरनचे वडील, जे जीजस कॉल झाले त्याच्या अगोदर त्यांचं बेथसेदा प्रेयर टावर होतं, बेथसेदा कुल, जे कोइंबतूरमध्ये कारुण्या युनिव्हर्सिटीच्या समोर आहे. कारुण्या युनिव्हर्सिटी जे आहे जगामध्ये खूप फेमस आहे. त्याचे फाउंडर डीजेस दिनकरन सर. त्यांच्या जीवनामध्ये काय झालं माहिती आहे का? ते सेवकाई करायचे, एकदम प्रभावी सेवकाई करायचे. त्यांच्या एका प्रचारात तमिळनाडू पूर्ण भारतभर लाखो लोक यायचे एक प्रचार सभेला. बरेचसे लोक येशू ख्रिस्ताला ग्रहण करायचे. एका दिवशी त्यांनी भारतात बाहेर देशातून प्रचार करून इंडियामध्ये आले. त्यांची मुलगी होती एक एंजल, ती 17 वर्षाची होती. त्या एंजलनं काय म्हणलं की डॅडी आपण एअरपोर्टला जाऊया, मी पण तुमच्यासोबत येते. डीजे सरनं सांगितलं की तू येऊ नकोस, आम्ही जातो. परंतु तिनं काय केला, जिद्द केली, हट्ट केला, गेले. डीजेस दिनकरन, त्यांची पत्नी आणि ही मुलगी हे एअरपोर्टकडे जात असताना मोठा अपघात झाला. इतका भयंकर अपघात झाला की डीजे सरच्या इथलं हाड तुटलं. त्यांच्या पत्नी, जी गाडी जी होती पूर्ण गाडी डॅमेज झाली. आणि त्यांची मुलगी एंजल जी पाठीमागं बसली होती स्पॉटवर मेली, मरण पावली. आणि त्यांची पत्नी जी होती तिला पण डोक्याला भरपूर मार लागला, ते पण काही दिवस कोमात होते. आणि डीजे सर पण थोडं त्यांना मार लागला. मग झालं काय, त्यांची मुलगी वारलेली आहे, मुलगी मेली. आणि पौल दिनकरन यांनी काय केलं, त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या वडिलाच्या डोक्याला मार आहे. जर त्यांना तुम्ही अशी काहीतरी गोष्ट सांगितली ज्याच्यामुळे त्यांना धक्का बसेल तर ते मरतील. तर त्यांनी काय केलं, पौल दिनकरननं त्यांची बहीण एंजल तिला एका अशा ह्याच्यामध्ये ठेवलं, पेटीमध्ये. त्याच्यावर अत्तर वगैरे टाकले आणि सांगितलं की माझ्या बहिणीचा फ्युनरल मास सर्व्हिस माझे वडील ज्यावेळेस ठीक होतील त्यावेळेस करेल. पण पौल दिनकरन काय करायचे, भारताच्या बाहेर एक प्रचारकाला बोलवायचे, त्याला म्हणायचे सर प्लीज माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, तिने जिवंत झाली पाहिजे. तो प्रचारक यायचा बाहेर देशातून, प्रार्थना करायचा आणि म्हणायचा आय एम सॉरी पॉल, प्रभूची इच्छा होती. मग ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रचारकाला बोलवायचे, मोठ्या भविष्यवक्त्याला बोलवायचे, मोठ्या लोकांना बोलवायचे. त्यांची एकच पौल दिनकरनाची, माझ्या वडील ज्यावेळेस उठतील आजारातून त्यांना माझी बहीण दाखवायची आहे, काही करा आईला उठवा. त्यांनी सगळे म्हणायचे पॉल देवाची इच्छा. मग डीजेस दिनकरन त्यांना होश आला. होश आल्यानंतर त्यांनी पहिला शब्द म्हणला वेअर इज एंजल. एंजल. तर पौल दिनकरन विचार करायचे, आता 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 मी काय करू, आता काय सांगू, मी खोटं बोलू शकत नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी चला, तुम्ही घरी चला, मी तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळेस डीजे दिनकरन घरी आले, त्यांना रीतसर सांगितलं की डॅडी ज्या दिवशी तुम्ही एअरपोर्टवर जात होतो त्या दिवशी मोठा ॲक्सिडेंट झालं, त्या ॲक्सिडेंटमध्ये एंजल प्रभूकडे गेली. हे ऐकून डीजे सरनी काय केलं, इतकं दुःख केलं, प्रभू हे माझ्यासोबत केलंस तू, मी तुझी सेवकाई करणारा, एवढ्या देशामध्ये मी सुवार्ता गाजवणारा, माझी एकुलती एक मुलगी तू ते घेतलंच. डीजे सर काय केलं माहिती आहे का, तिच्या फ्युनरल मासच्या वेळेस करोडो लोक आले तमिळनाडूमध्ये. तुम्ही यूट्यूबवर किंवा त्याच्यामध्ये फोटो बघा, किती लोक आलेले. त्याच्यामध्ये एक आंटी आली, एक आंटी डीजे सरच्या हातात हात दिला आणि एक वाक्य बोलले. काय म्हणले त्यांनी माहिती आहे का, हे तुझ्यासोबत झालं नाही पाहिजे. ह्या वाक्यामुळे डीजेचे आणखीन मन दुखलं. त्यांनी म्हणले की काय प्रभू माझ्यासोबत, मी तुझी एवढी सेवकाई केलो, माझं एवढं प्रतिफळ तू दिलंस, माझी एकुलती एक मुलगी तू घेतलीस, माझं काय हो. डीजे दिनकरन एका रूम मध्ये तासन तास बसून राहील, नाही कुठंच काही करणार नाही, काय करणार नाही. माझी मुलगी गेली, ती दुःख करायला लागली. एका रात्री काय झालं माहिती आहे का, परमेश्वराने त्यांना दर्शन लागलं, प्रभूने त्यांना एक दर्शन लागलं. आणि प्रभू त्यांना काय म्हणतोय माहिती आहे का, येशू ख्रिस्त दर्शन दिलं. डीजेस तुला वाटतंय ना तुझी मुलगी
गेले, ती मुलगी कुठं आहे बघ. तर डीजेस बघतात त्यांची मुलगी येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. ते खुश होतात, अरे वा माझी मुलगी येशू ख्रिस्ताच्या ह्याच्यामध्ये आहे, हातामध्ये आहे, खूप छान. दुसऱ्या वेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणतात, डीजे सर विचारतात माझ्यासोबत असं का झालं. डीजे सर त्यावेळेस परमेश्वर त्यांना एक गोष्ट सांगतो, डीजेस तुम्ही एवढी सेवकाई केली, एवढ्या मोठ्या ठिकाणी सेवकाई केलेत, तुमच्या एका प्रचाराला करोडो लोक येतात. शत्रूने एक गोष्ट केली. शत्रूनं काय केलं, असं केलं की तुझ्या आवडती जी वस्तू आहे तुझ्यापासून घेऊन घेतली. कारण शत्रूला एक माहिती होतं, ह्याच्या आवडती वस्तू ह्याच्यापासून घेतली तर हा प्रचार करणार नाही, हा प्रचाराला उभं राहणार नाही. डीजेस त्यावेळेस रडायला लागले आणि बाहेर आले आणि त्यांनी लगेच सांगितलं, एका तासानं मीटिंग ठेवा माझी. पॉलिटिना करून मीटिंग ठेवा. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी एक वाक्य बोललं, शैतान तू मला म्हटलास माझं सर्वस्व जरी तू घेतलंस तर मी तुझा प्रचार करायचं संपवणार नाही. माझ्या जीवनातलं सगळं तू निघून टाक, माझी मुलगी घेतलीस, माझ्या जीवनातलं सगळं जरी गेलं तर मी प्रचार करण्याचं थांबणार नाही. हालेलुया, हालेलुया. याला काय म्हणते माहिती का, ह्याला म्हणते आपल्या भाषेमध्ये ह्याला म्हणते संपूर्णपणे समर्पणाची जीवन. हे कसं येतंय माहितीये का, ज्याच्या जीवनामध्ये विश्वास असतो, ज्याच्या जीवनामध्ये मोठा विश्वास असतो ते होतं. आणि विश्वासाच्या द्वारे आजकाल सेवक आणि त्यांच्या पत्नी सेवकाई करतात. म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही जेवढे जण आहेत तेवढ्याला एक गोष्ट सांगतो, काही जरी झालं तुमच्या पास्टरला आणि तुमच्या पाळकी महिला कुठल्या गोष्टीतून तुम्ही दुखवू नका, कुठल्याच गोष्टीमधून त्यांना तुम्ही नाराज करू नका. कधी कधी काय कशामुळं मुली नाराज होत्यात माहित आहे का, पाळकी बाई तो का त्या पुढीला बोलल्या आणि मलाच बोलले नाही. किती मोठा विषय आहे. काय तेव्हा त्यांना प्रेसवर म्हणलं बघा मला बोललेच नाही. आणि अजून कारण काय, पाळकी बाई कशा मेकअपच करून येतात दुनियाच्या बाहेर. आता त्यांना मेकअपची काय गरज आहे. कारण माझ्यासोबत एक घटना घडली. मी बिहारमध्ये सेवकाई करत असताना पटना म्हणून एक म्हणजे बिहारची राजधानी आहे पटना. मी 9 वर्ष बिहारमध्ये सेवकाई केली आणि जवळजवळ 2 वर्षापर्यंत एक पटनामधले सेवक काय करायचे, मला म्हणा सचिन भाई आप एक बार आओ ना हमारे इधर, आप बहुत अच्छा प्रचार करते, एक बार आओ ना हमारे इधर यूथ मीटिंग. 2 वर्षापासून त्यांनी मला मागे लागली. मग फायनल झालं की 15 ऑगस्टला मीटिंग ठेवायचं. आणि त्यांनी काय केलं, त्या गावामध्ये भभुआ म्हणून एक जिल्हा आहे आमचा बिहारचा, तिथं त्यांनी काय केलं, सगळ्या गावामध्ये ती सांगितलं की ऐसा ऐसा मुंबई से एक भैया है, वो बहुत अच्छा है, बहुत हसाता है, वो जुनियर जानी लिवर है, असं असं काय 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 सांगितलं. कारण मी हसत होतो ना, त्याच्यामुळे त्यांनी बी सांगितलं काय 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 लय. आणि तिथं पब्लिसिटी लय झाली. आणि त्यांनी मीटिंग ठेवली होती फक्त 100 युवकांची, 350 आले. आणि त्यांनी फोन केला मला, सचिन भैया आपका नाम से 350 लोक आहे. मी घाबरून गेलो, अरे बाबा यार का चोर बीर म्हणलं काय, चोर आले यार म्हणलं काय, भीती वाटते हो. आणि मी त्याला विचारलं क्या क्या बोले, नहीं हमसे बोले की वो बहुत हंसाता है, वो जानी लिवर के जैसे आहे. बरं मग काय झालं माहिती आहे का, संध्याकाळचं सत्र होतं. संध्याकाळी आम्ही प्रवास करून गेलो. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी प्रचार केला. प्रचार केल्यानंतर थोडंसं त्यांनी म्हणजे प्रचार चांगला झाला, जेवण करा तुम्ही आराम करा. आराम करायला गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का, पहाटे 4 वाजता मी थोडंसं प्रार्थनेसाठी काहीतरी आवाज आला म्हणून उठण्याचा प्रयत्न केला. तर त्या पाळकी मैंने काय म्हणले, नाही नाही भैया आप सो जाओ ना, आप चाहिए. काहीतरी आवाज आला म्हणून नाही नाही कुछ नाही आप जाऊ. मी रूममध्ये माझ्या बसलो प्रार्थना करत होतो. माझं मन अस्वस्थ होते, काहीतरी झालंय, कुणी तर लपवतंय. म्हणजे प्रार्थना म्हणजे मन लागत नाही, अरे काहीतरी झालंय. आणि संध्याकाळ 2 सत्र झाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या मनात राहिलं नाही. आणि ते पाळकीनबाईचा एक मुलगा आमच्या हॉस्टेलमध्ये होता शिकायला, आणि त्याला एकच मुलगा होता दुसरा जे त्यांच्यासोबत राहायचा.
आणि मी त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या पालखी मेला म्हणलो की दीदी आपका एक बेटा तो हमारे हॉस्टेल में है, दूसरा बेटा ते रडायला लागले. मी म्हणलं अरे काही उलट काही बोलू काय नाही, तू लय रडायला काय झालं बाबा. मग ते पास्टर आले माझ्याकडे, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि ते रडायला. काय झालं? मी म्हणलं क्या हो गया? त्यांनी मला बसवलं आणि तिने सांगितलं भैया आप आए थे ना, उसी के रात में मेरा बेटा को बहुत बुखार आया और उसको निमोनिया हो गया, 9 वर्षाचा मुलगा, आणि तो पहाट 4 वाजता मेला. त्यांनी मेला म्हणल्यानंतर मी गेलो घाबरो, मला काही शब्दच ना. मी म्हणलं अरे मीटिंग कॅन्सल करायची होती ना तुमचा मुलगा. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, 4 वाजता आमचा मुलगा मेला. मी माझी पत्नी काय केलो, मुलाचं ती बॉडी घेतली. आमच्याकडे ती पेटी बनवायला पैसे नव्हते. आम्ही काय केलं माहिती आहे का, ते नवीन कराराचे खपटाचे असे बॉक्स राहते, ती एकाला जॉईन केलं, त्याच्यात त्या लेकराची बॉडी ठेवली. मी एका साईडनं उचललो, माझ्या पत्नीने एका साईडनं उचलली. आम्ही 4 वाजता स्वतः कब्रिस्तानामध्ये गेलो. मी माझ्या पत्नीनं खड्डा खणला आणि माझ्या मुलाला तिथे पुरलो. ते सांगत होते आणि मी एकदम असं ऐकत होतो. आणि त्यांनी पुढे एक गोष्ट सांगितली. मी म्हणलं की मग तुम्ही मीटिंग कॅन्सल करायची होतं किंवा मला तर म्हणायचं होतं. त्यांनी एक गोष्ट म्हणली, तुमच्या मीटिंगसाठी आम्ही 2-2.5 वर्षापासून वाढलो. 2.5 वर्षापासून आम्ही ह्या मीटिंगसाठी प्रार्थना केली आणि आज असं काही जरी झालं तर आम्ही मीटिंग कॅन्सल करावं. देवाला बरोबर लागला. तर मला चहा आला, तर ती चहा घेताना माझे हात थरथर कापत की हे लोक एवढं समर्पण. आणि काय सांगितलं त्यांनी माहिती आहे का, भैया माझा मुलगा मेला, मला वाईट नाही, मीटिंग होणार. तुम्ही 3 दिवस प्रचार करा, दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा, आमच्या चेहऱ्यावर रडू दिसणार नाही तुम्हाला. पण तुम्ही विचारल्यामुळे आम्ही रडू. त्या दिवशी रात्री मी जेवण केलं नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केला नाही. दुपारी आम्ही सांगितले की बाप्तिस्म्यासाठी किती लोक तयार आहेत. तुम्हाला सांगतो 125 युवक लोक त्या दिवशी बाप्तिस्म्याला तयार झाले. आणि मी ते साहेब पाण्यामध्ये थांबलो बाप्तिस्मा द्यायला. तर बाप्तिस्मा आमची सर्व्हिस संपली. मग दोघांनी हातात म्हणून आम्ही प्रार्थना करतोय. त्या पास्टरने एक वाक्य म्हणलं, सचिन भैया मेरा बेटा गया गम नाही, 125 लोकांना मी स्वर्गामध्ये घेऊन गेलो, याच्यातच माझा आनंद. आज सुद्धा ही घटना मी माझ्या आयुष्यात कधी विसरलो नाही, कधीच विसरलो नाही. ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, सेवकाही करणाऱ्या लोकांचा अशा प्रकारचा विश्वास. मी तिथं म्हणजे मी तिथं त्या पास्टर आणि त्या पाळकीनबाईच्या मध्ये मी आणि माझ्या पत्नीला ठेवून बघितलं, आम्ही असं करू का. म्हणून तुम्हाला सांगतो, लेकरावाला मी सांगतो, काही जरी झालं, त्या आई वडिलाचं हृदय कधी दुखवू नका. कारण काय केलं माहिती, जी तुम्हाला आता भेटले का नाही, तुमच्या आई वडिलाला कधीच भेटलं नाही. जी पेन आज तुम्ही वापरताव का, कांडी सुद्धा त्यांना भेटली नसेल. पण आज तुमच्याकडे पेन आहे का,